विटा शहरातील प्रसाद चित्रमंदिर जवळील असं कोणतं गाव नाही तिथे बालाजी अकॅडमीचे नाव नाही। याच बालाजी अकॅडमीमध्ये रविवार दिनांक 28/1/2024 रोजी दुपारी 1 वाजता बालाजी अकॅडमीतर्फे 12वी सायन्सच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांचा निरोप समारंभ शुभेच्छा समारंभ पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माळी सर तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेल सांगली, विटा शहरातील कोविड योद्धा ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार, हिवरे गावचे सुपुत्र हसबे सर सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक देवराज सर यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत बालाजी अकॅडमीचे संस्थापक मोरे सर सह मासाळ सर, एरंडे सर, शिंदे सर यांनी केले। यावेळी बालाजी अकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे मार्गदर्शक गुरुजनांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेला जात असताना भयमुक्त परीक्षा द्यावी व चांगले गुणवंत गुणाने चांगले मार्क पाडून टक्केवारी वाढवावी असे मत प्रमुख व वक्ते शिक्षक गुरुजनांनी केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार यांनी गरिबी आणि परिस्थिती काय असते या विषयावर मार्गदर्शन करत 12वी सायन्स अवघड जरी असला तर एकदा मनावर घेतल्यानंतर कितीही अवघड प्रश्न सुटायला आपल्याकडून मार्ग मोकळा होतो। सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। निवेदक देवराज सर यांनी 10वी-12वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना आताच्या काळाची गरज काय आहे हे लक्षात आणून दिले। शेवटी या कार्यक्रमाचे आभार बालाजी अकॅडमीचे संस्थापक मोरे सर यांनी केले। शेवटी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना मान सन्मानाने भेट देत भावी आयुष्यासाठी आशीर्वाद घेत अनेक मुलींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। साता समुद्रापार या भारत मातेचं नाव उंच करण्यासाठी त्या इतिहासाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्यामध्ये जन्माला आलो आहे तर काहीतरी करून दाखवण्यासाठी खरं तर आपल्याला अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं की जी स्वप्न जागेपणी पडतात ती स्वप्न असतात, झोपेत पडलेली स्वप्न नसतात। अशी जागेपणी पाहिलेली आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या आई साहेबांचं नाव सांगितलं। त्यातलं एक वाक्य सर मी सांगतो फक्त की त्या खाडे साहेबांनी सांगितलं की हो पत्रकारांना मला पद खुर्ची मान सन्मान काय नको होता, मला माझ्या आई वडिलांच्या हातातला कोयता खाली टाकायचा होता। ज्याला आई वडिलांच्या वेदना समजल्या, ज्याला आई वडिलांचं दुःख समजलं, म्हणून आयुष्यामध्ये जे पाहिजे ते देण्यासाठी इतकं काही करतायत। खरं म्हणजे अनेक व्यावसायिक अकॅडमी आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो, अनेक ठिकाणी फिरतो, पण पैशाच्या पलीकडचं नाही का म्हणतात, बँकिंग पलीकडचं नातं जपणारी माणसं घडवणारी खरं तर हे माणसं घडवणारं विद्यापीठ म्हणून बालाजी अकॅडमीचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करूयात आणि अभिनंदन करूयात। मित्रांनो, हे सगळ्यांनी सांगितलंय, मी तुमचा वेळ घेत नाही, दोनच ओळी सांगतो। हे सगळं असलं, मान्यवरांचे मार्गदर्शन, शुभेच्छा, आशीर्वाद सगळं काही असलं तर आयुष्यात संकट येणारच नाही असं नाही। ही संकट येतील, ही आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्यामध्ये असू द्या। त्या 4 ओळी फक्त तुम्हाला सांगेल। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।